नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। लोक आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांच्या माध्यमातून अभिष्टन चिंतन सोहळा 2025 संपन्न होत असताना मात्र कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता किंवा अवाढव्य खर्च वाढदिवसावर साजरा न करता महाशिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोक आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे वेगवेगळ्या रूपाने आपण पाहिले असेल, मात्र आज महाशिबिराच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट। अपंग दिदी आहेत, माझ्या दिदी जोडले। दिदी, कोणत्या तपासणीसाठी आपण आलात? मी नेत्र म्हणजे डोळे तपासण्यासाठी आली आहे। काय वाटतंय, असे उपक्रम राबवणं किती गरजेचं आहे? नाही, हे चांगलं आहे म्हणजे आमच्यासारख्या माणसांना, जेणेकरून ज्यांना कुठे जाता येत नाहीये त्यांनी असं शिबिर आयोजित केलं असेल तर त्यांच्यासाठी हे उपक्रम खूप छान आहे। डॉक्टर अभिषेक राणे नेहमीच असे वेगळे पण काहीतरी दाखवत असतात, महिलांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। काय वाटतंय, त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? नाही, त्यांचा तर खूप आशीर्वाद आमच्याकडून आणि ते असे कामं करत राहावे आणि आम्हालाही त्यांचा लाभ घेता यावा किंवा ते म्हणजे असे पुढे जात राहावे। हे खऱ्या अर्थानं ज्यावेळी एखादा माणूस काम करतो, समाजाच्या विविध विशिष्ट घटकापर्यंत पोहोचतो, त्यावेळी अनेक लोकांचे आशीर्वाद असणं गरजेचं असतं। आणि या महाआरोग्य शिबिरमध्ये दिदी माझ्याशी जोडलेले आहे। दिदी, काय वाटतंय, असे उपक्रम राबवणं काळाची गरज आहे? कारण महिलांचे मेडिकलचा प्रश्न असेल, डोळ्यांचा प्रश्न असेल, असे अनेक विविध विषय या ठिकाणी होत आहेत। किती लोकांनी उपस्थिती दाखवली आणि काय वाटतं? या ठिकाणी जवळजवळ 300 लोकांनी उपस्थिती केली आहे आणि असे कार्यक्रम राबवावेत, कारण कोणाला माहिती, कधी कधी कोणाला माहित नसतं आपल्याला डायबिटीज आहे, बीपी आहे, तर त्या कॅम्पच्या माध्यमातून समजलं जातं की आम्हाला डायबिटीज आहे, बीपी आहे, त्याप्रमाणे मग उपचार केले जातात व्यवस्थित। दिदी, काय वाटतंय की ज्या महिला आहेत ते दिवसभर काबड कष्ट करून आपल्यासाठी, कुटुंबासाठी दिवसभर झगडत असतात, पण त्यांच्यासाठी कधी वेळ मिळत नाही, तर आज महिलांसाठी एवढा मोठा किंवा अन्य लोकांसाठी केलेला आहे, काय वाटतं? हा, महिला स्वतःहून असं दवाखान्यात वगैरे जात नाहीत, तर इथे आले तर ते एक म्हणजे त्यांना विकनेस वगैरे असतो, तर त्याप्रमाणे त्यांना आम्ही औषधं देतो। तर आणि सरकारने पण राबवलेली आहेत औषधं वगैरे, ती पण त्यांना दिली जातात। मग असे उपक्रम होणं गरजेचं आहे। हो, नक्कीच गरजेचं आहे। दिदी, आपण महाआरोग्य शिबिराला भेट दिली, काय वाटतंय, अशा शिबिरांची गरज आहे? गरज तर भरपूर आहे. कारण आम्हाला कसं नॉर्मल ट्रीटमेंटसाठी किती पैसे लागतात त्याच्यापेक्षा हे एक फ्रीमध्ये होतंय ते चांगलं आहे कॉमन पर्सनसाठी. आणि आरोग्य असं आहे की आपण त्याला एवढं ध्यान देत नाही. आपण त्याच्याबद्दल इग्नोर करतो. आपण काम, काम, काम त्याच्यावरच बघत असतो. आपल्या आरोग्यासाठी जर शिबिर असेल, कोणी समोरून आपल्याला सांगत असेल, तर आपण तेव्हा तेव्हा नंतर काही वाईट होण्यानंतर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे ही काळाची गरज आहे। हा, एक गरज आहे. आणि म्हणून अशा ज्यावेळी आपण अनेक लोकांच्या मनातले भाव ओळखून जनसामान्यांसाठी काम करणारे लोकाश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांचा प्रत्येक वेळेला एक वेगळा उपक्रम असतो। महिलां महाआरोग्य शिबिरमध्ये माझ्याशी डॉक्टर जोडलेला आहे। डॉक्टर साहेब, किती या ठिकाणी अनेक रुग्णांनी ह्याच्यामध्ये किती लोकांनी याचा लाभ घेतला? आतापर्यंत सकाळपासून आपण इकडे जमावलेले आहेत, एक साधारण 10 वाजल्यापासून, आणि गर्दी आताही सुद्धा आहे। आतापर्यंत आम्ही 350 350 पर्यंत रुग्णांची तपासणी नोंदणी झालेली आहे, तपासणी चालू आहे। आम्ही मोफत ECG, औषधे वाटप आणि सुद्धा गरजू लोकांना जे काही ब्लड टेस्ट आहे, फुल बॉडी चेकअप, ते सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत। माझ्यासोबत मी डॉक्टर आशुतोष गुप्ता, श्री आरोग्य लक्ष्मी संचलित आरोग्यम हॉस्पिटल, आणि माझे सगळे सहकारी एक 10 ते 12 स्टाफ इकडे सकाळपासून लागलेलो आहोत। लोक आश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिषेक राणे यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान आपणाला एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। ह्या शिबिरासोबत अनेक डॉक्टर जोडलेले आहेत। आरोग्य हॉस्पिटल हे कोपरीतलं नामांकित हॉस्पिटल आहे, त्याचे सुद्धा डॉक्टर आहे, संपूर्ण टीम काम करते। त्याचबरोबर वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बघायला मिळत आहेत। माझ्यासोबत डॉक्टर जोडलेले आहेत। दीदी, आज का जो अभिष्टन चिंतन सोहळा 2025 में डॉक्टर ने ये जो काम किया है, इसके बारे में क्या कहो? देखिए, एक डॉक्टर ही पेशेंट का तकलीफ समझ सकता है। सो सर एक डॉक्टर है, तो उन्होंने पेशेंट की तकलीफ समझा और उनके लिए एक शिविर रखा। एंड जिसको जो भी तकलीफ है, ECG से लेके एक्सरे एंड ब्लड टेस्ट, शुगर, सब चीज़ सर ने अवेलेबल कराया। यहाँ पे हम कर सकते हैं, पेशेंट को ज़्यादा तकलीफ नहीं होगा,
कुछ आगे ऐसा बैड प्रोग्नोसिस होने वाला है तो भी हम बेसिक से चल सकते हैं। खरं एक डॉक्टरच काय करू शकतं याचं मृत्युमंद उदाहरण डॉक्टर अभिषेक राणे. सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र काम करणारा नेता काय असतो, राजकारणी काय असतो आणि राजकारण्या पलीकडं एक समाजसेवेचं व्रत घेतलेले लोकाश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे माझ्याशी जोडले. मी प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळा मी डॉक्टर अभिषेक राणेंचं नाव का घेतो, तो मित्रांनो सत्याला साथ आणि अन्यायाला लात मारणारे जर एक सामाजिक क्षेत्रातला जर माणूस असेल तर कुठल्याही प्रकारचं राजकारण, बिगर राजकारण, कुठलंही राजकीय पक्ष नाही, कुणावरती आरोप, कधी कुणावरती टीका टिप्पणी केलेले डॉक्टर फक्त समाजासाठी काम करतात. डॉक्टर साहेब आपल्या अभिष्टन चिंतन सोहळा 2025च्या माध्यमातून नवकेसर वृत्तपत्र आणि वाहिनीकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आहे. शेतकरी बरे राजा चिंतातूर आहे आणि अशा वेळेला महिलांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न घेऊन अनेक वेळा आपण वेगळे ग्रुप करत आज महा आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे. जवळजवळ 300-350 लोकांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे. अनेक लोकांची गर्दी सुरू आहे. काय वाटतंय आपण की लोकाश्रमचे लावलेलं छोटंसं समाजसेवेचं रोपटं आज त्याचा प्रचंड भला मोठा वटवृक्ष बघताना काय आनंद होतो? सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे पुन्हा एकदा आभार की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि नेहमी घेता आणि या ठिकाणी तुम्ही पोचलात. तुम्ही जी प्रस्तावना आता मांडलीत माझ्याबद्दल त्याच्याबद्दलही धन्यवाद. एक चांगली प्रस्तावना मांडलीत. कसं असतं की आजच्या दिवशी मला असं वाटतं की माणसाच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारं व्यक्ती पाहिजे आणि ते जर आपण जाणून घेतलं तर या ठिकाणी मला असं वाटतं की हा जो प्रतिसाद तुम्ही म्हणताय, जे लोक आज इथे आहेत की ज्या लोकांनी या सेवेचा लाभ घेतला, ती त्यांच्या समस्येला आपण जाणून घेऊन हा शिबिर या ठिकाणी राबवला. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक समाधान आहे. एक सांगितलं की आता डॉक्टरने सांगितलं एक डॉक्टर हा परमेश्वराचा दुसरा अंश असतो. एक डॉक्टरच एक पेशंटच्या समस्या समजू शकतो. काय वाटतंय की ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ज्यावेळी उपक्रम आपण राबवतो तेव्हा लोकांचा उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळतो आणि काही लोकांनी याशी जोडलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं बघा, तुमच्या प्रत्येक आम्ही आज तुम्ही बघता अनेक वर्ष जे कार्यक्रम राबवतोय, प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी नाविन्य आहे आणि ते का आहे, कारण आज आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना काय हवंय, त्यांची गरज काय आहे. आता आरोग्य शिबिर आपण प्रत्येक चौकात हल्ली बघतो, तर हा आरोग्य शिबिर असा नसताना आपण लोकांच्या समस्या आज काय आहेत हे जाणून घेतलं आणि त्यानंतर त्यावरती एक नियोजन करून या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं. ईदभर पोटाची खळगी मारण्यासाठी अकराणी बाळामारे टळून जाणारे आमच्या महिला, धुणं भांड्याचं काम करून त्यावर उदरनिर्वाहाचा साधन करणारे आमच्या महिला, पण मात्र ह्या महिला दिवसभर समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या परिस्थिती बदलण्यासाठी काम करतायत, पण मात्र त्यांचं आरोग्याकडे लक्ष नाहीये. अशा वेळेला समाजमानाचा भान ठेवून डॉक्टर अभिषेक राणे लोकाश्रमच्या माध्यमातून जे काम करतायत ते समाजमानाला बिंबणारे काम आहे आणि म्हणून आज त्यांचं अभिष्टन चिंतन सोहळा 2025 जरी संपन्न होत असाल तर मात्र कुठल्याही प्रकारची आतिषबाजी, कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता जे समाजाला अपेक्षित आहे, जे महिलांना अपेक्षित आहे, जे ज्येष्ठांना अपेक्षित आहे, हे काम करणाऱ्या लोकाश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांना नवकेसरीचा सलाम. कॅमेरामॅन सेमी कागंद्रे समी, रिपोर्टर सागर पाटील, कोपरी.